आता बातम्या सविस्तर। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली आहे। तिन्ही नेत्यांमध्ये वर्षा निवासस्थानी तब्बल 1.5 तास खलबत झाली। जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्याकरता बैठकीत विशेष रणनीती ठरली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। 29 ऑगस्टला मनोज जरांगे मुंबईला येण्यासाठी निघणार आहेत। तर मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली आहे। मात्र जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत। राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलं आणि उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाली आहे। याआधी चंद्रकांत पाटील उपसमिती अध्यक्ष होते। जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत राबवणं, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणं आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेमध्ये असणार आहेत। तर उपसमितीची कार्यकक्षा नेमकी आहे तरी कशी? मराठा आरक्षणाविषयी प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवण्यात येणार। न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये शासनाची बाजू मांडणाऱ्या समुपदेशींशी समन्वय, विशेष समुपदेशींना सूचना। तर या न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भातली कार्यपद्धती देखील ठरवण्यात येणार आहे। न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीसोबत समन्वय राखणं हाही एक महत्त्वाचा मुद्दा यामधला। मराठा आंदोलन आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणं, जात प्रमाणपत्र वाटपातील अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत करणं, मराठा समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणं, या सगळ्या बाबी यामध्ये समाविष्ट असतील। तर या उपसमितीमध्ये सदस्य कोण कोण असतील ते बघूया। समितीचे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील। सदस्य असतील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई हे सगळ्या उपसमितीचे सदस्य असतील। याशिवाय आशिष शेलार, शिवेंद्र राजे भोसले, माणिकराव कोकाटे हेही सदस्य असतील। मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील हे देखील उपसमिती सदस्यपदी असतील। मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचने